आपली जी ज्युडिशरी आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सीबीआय ईडी काय आपण पाहिलेलं आहे. आपल्या राज्यात जो शिवसेना फोडण्यात आला, एनसीपी फोडण्यात आला, हे कशामुळे शक्य झालं? सीबीआय आणि ईडीच्या दमावर हे सगळं केलेलं आहे. ते इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी झालं, ज्युडिशरी झालं आणि मीडियाबद्दल कायच बोलणार मी. तुम्ही लोक आहे इथं मराठी मीडियाचा मी सन्मान करतो, पण मीडिया काय डेमोक्रेसीचे 4 पिलर असतात म्हणतात ना, त्याच्यात ज्युडिशरी एक असतो, मीडिया असतो, त्या दोन्ही ज्युडिशरीवर तर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे आणि मीडियावर प्रश्नचिन्ह नाही आहे. मीडियावर क्लिअरली दिसतंय मीडिया कोणत्या बाजूला आहे. तर जेव्हा या देशातले सगळे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, ज्यांचं काम होतं लोकतंत्राला जिवंत ठेवणं, ज्यांचं काम होतं एका माणसाची दडपशाही तानाशाही निर्माण नाही झाली पाहिजे, त्या लोकांनी होऊ दिलं. आणि याला थांबवण्यासाठी आता हे फक्त विरोधी पक्षांसाठी नाहीये, या देशातल्या जनतेला यासाठी एकत्र यावं लागेल. कॉम्प्रोमाइज, टोटली कॉम्प्रोमाइज. त्यांच्या ऑफर आल्यात मला, किती ऑफर आले. मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. हा चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे. ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं, पण हो, आई बाबांचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? खूप पुढचं बोलतोय सर, आपण खूप पुढचं बोलतोय. चेहरा मी प्रत्येक म्हणतोय, एका माणसाला मोठीच लागलेली ना, ती यामुळेच लागलेली. 2014 मध्ये जो एक माणूस आला, आपण त्याला संविधानापेक्षा मोठे केलं, आपण त्याला देशापेक्षा मोठं केलं, आपण त्याला म्हणजे एकंदरीत देवापेक्षाही मोठं करून टाकलं. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारीवर बोलणं नाही होत. त्यामुळे आपल्या देशात जे शिक्षण आहे, शिक्षण व्यवस्थेवर बोलणं नाही होत. त्यामुळे आपल्या देशात जे सरकारी हॉस्पिटल्सची वाईट व्यवस्था आहे त्यावर बोलणं नाही होत का? कारण की आपण सगळ्यांनी एका माणसाला देशापेक्षा, संविधानापेक्षा, सगळ्या इन्स्टिट्यूशन्स पेक्षा मोठं करून टाक. आज मोदीजींनी काय खाल्लं, मोदीजी आंबा कसा खातात, मोदीजी कोणती टॉनिक घेतात, मोदीजींना झोप का येत, आणि तुम्हाला काय करायचंय? तुम्ही बेरोजगारीवर बोला ना. धमकियाँ बहुत मिली थी बीजेपी में, आ जाओ अच्छा रहेगा तुम्हारे लिए, तुम्हारे परिवार के लिए. तो मुझे तो मतलब बहुत शर्म आती है कि